कुमारी गौतमी शैलेंद्र कडवे इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आज मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी सरचिटणीस कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अर्थात प्रेरणा दिनानिमित्त मी उपस्थित सर्वांचे मनापासून स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर यांनी स्वीकारावे अशी मी विनंती करते। धन्यवाद सर। एकच व्यक्ती मनात आले तर ती किती क्षेत्रांमध्ये लिहिल्यास संचार करू शकते आणि ठसा उमटवू शकते। याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार। ते समाजासाठी वाहून गेले या वाक्यप्रचाराचे मूर्तिमंत प्रतीक होते। अशा या प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री पवार सर यांनी करावे अशी मी विनंती करते। पवार हे व्यासंगी, नमन व चिंतन करणारे बहुयानी व्यक्तिमत्व असे। मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आज दिसणाऱ्या विकासाचे ते खरे शिल्पकार आहेत। अशा या थोर कर्मवीरांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी येत आहे माझी वर्गमैत्रीण कुमारी वेदांत चौधरी। माझ्या कार्यातून दिसेल मी, असेल मी नसेल मी, माझ्या कार्यातून दिसेल मी या ओळीचा अर्थ ज्या व्यक्तीकडे पाहून समजतो असेच थोर व्यक्तिमत्व असणारे आपले संस्थेचे माजी सरचिटणीस डॉक्टर वसंतराव पवार यांची जयंती अर्थात प्रेरणा दिन निमित्त आपण येथे जमलो आहोत। पुढील कार्यक्रमासाठी मी शिक्षक, मान्यवर, विद्यार्थी यांचे स्वागत करते। निफाडसारख्या बागायती भागातल्या ओढे नावाच्या खेड्यातील एका शेतकरी कुटुंबात 4 एप्रिल 1948 रोजी डॉक्टर वसंतराव पवार यांचा जन्म झाला। अभ्यासातील हुशारी त्यांना नाशिकनंतर पुणे येथे घेऊन गेले। पुणेच्या BJ मेडिकल कॉलेजमधून MS पूर्ण केल्यानंतर खरं तर हॉस्पिटल घालून उच्च पैसे कमवण्याची संधी पायघड्या घालून डॉक्टर वसंतराव पवार यांची वाट लागली। कारण त्यावेळी डॉक्टर मुळातच दुर्भिक्ष डॉक्टर वसंतराव पवार MS झाले। पण डॉक्टर वसंतराव पवारांनी कारकिर्दीचा शुभारंभ केला तो नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलपासून। पुढे स्वतःचे क्लिनिक व सुश्रुत हॉस्पिटल सुरू केले। डॉक्टर हा फक्त व्यवसाय नसून एक सेवामुक्त आहे याची जाण पण तसेच पवार यांनी अखेरपर्यंत ठेवली। आपण ज्या समाजात मोठे झालो त्याचे उत्तरही होण्यासाठी डॉक्टर वसंतराव पवार यांनी वैद्यकीय ज्ञानाचा पुरेपूर वापर केला। समाजकारणात त्यांचा प्रवेश झाला तो 1981 साली मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून। अल्पावधीत या संस्थेत त्यांनी आपले अथळ असे ज्ञान पक्के केले होते। तब्बल 13 वर्ष ही संस्था डॉक्टर वसंतराव पवार यांनी अतिशय कल्पकतेने व सेवाभावी वृत्तीने चालवली होती। शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता अशा त्रिसूत्री पदांना अग्रक्रम देऊन संस्थेचा वेग गगनावर नेला। 1991 साली डॉक्टर वसंतराव पवार हे नाशिकचे खासदार बनले। ते 2004 सालापासून विधान परिषदेचे सदस्यही होते। याशिवाय डॉक्टर वसंतराव पवार हे शिक्षण, साहित्य, स्काउट गाईड अशा किती क्षेत्रात पदावर होते याची गिनती करणे अवघड आहे।
नाशिकच्या 78व्या अखिल भारतीय संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका आदर्शाची ठरली. वैद्यकीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते BBC रॉय पुरस्कार देण्यात आला. समाजाच्या हितासाठी धावत असतानाच डॉक्टर वसंतराव पवारांच्या जीवनाची अखेर झाली. डॉक्टर वसंतराव पवारांच्या स्मृतींना अभिवादन करून शेवटी एकच म्हणावेसे वाटते की झाले बहु होतील बहु परिहा समहार. धन्यवाद. आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे माझा वर्गमित्र कुमार विराज वाघ. सरकारच्या बळावर दिवस फुलला, कर्मवीरांच्या जयंतीचे सेवा सांगणारा निवडला. मनपूर्वक आभार मानतो मान्यवरांच्या आणि उपस्थिती संस्मरणीय झाला. आजचा कार्यक्रम आम्हाला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सांस्कृतिक समितीचे आभार मानतो. सुंदर संचालन करणारे कुमारी गौतमी चळवळे हिचे देखील आभार मानतो. गौतम शब्दात डॉक्टर वसंतराव पवार यांचा जीवन परिचय करून देणारी कुमारी वेदा चौधरी हिचे देखील आभार मानतो. सुंदर फललेखन करणारे कला शिक्षक व या कार्यक्रमासाठी करणारे शिक्षक कर्मचारी यांचे देखील आभार मानतो. सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे देखील आभार मानतो. वाद्याच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला.